गेली 17 वर्ष आशा वर्कर असतील, अंगणवाडी सेविका असतील, त्यांच्यासोबत तुम्ही भाऊबीज रक्षाबंधन साजरे करता. यावर्षीची भाऊबीज स्पेशल आहे कारण तुम्ही पालकमंत्री आहात. काय भावना आहेत? मला हे सौभाग्य मिळालं आहे की पश्चिम उपनगरातील आणि विशेषतः एच वेस्ट मतदारसंघातील माझ्या ज्या आरोग्य सेविका, आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविका यांच्याबरोबर दिवाळी साजरी करण्याचा मला आनंद होतो आणि बरोबरीने भाऊबीजसुद्धा त्या सगळ्यांबरोबर साजरी करता येते. मला मुद्दामून या ठिकाणी उल्लेख करायचा आहे की प्राथमिक स्तरावर ज्या मूलभूत गरजांसाठी मेहनत करणारा आपला वर्ग मुंबई शहरापुरता तर नक्की हे आरोग्य सेविका आहेत, आशा वर्कर्स आहेत, अंगणवाडी सेविका आहेत. विशेषतः गर्भवती माता भगिनी, शिशु, नवजात बालकं या सगळ्यांना टीकाकरण असो, त्यांच्यासाठी अंगणवाडी चालवणं असो, सरकारी निमसरकारी योजनेतल्या टीकाकरणाचे कार्यक्रम असो, कुपोषणाच्या संदर्भात सुद्धा आता मुंबईत तो प्रकार नाही आहे, कमी आहे किंवा नाहीच आहे, या संबंधात काम करणार असो, या माझ्या भगिनी काम करतात आणि त्या तुटपुंच्या व्यवस्थेत सुद्धा काम करतात. आणि कोविडच्या काळात तर मुद्दामून याचा उल्लेख केला पाहिजे की या भगिनींनी केलेलं काम हे अतुलनीय आहे, प्रशंसनीय आहे. आणि म्हणून अशा सगळ्यांबरोबर दिवाळीत भाऊबीज हा माझ्यासाठी आनंदाचा आणि सौभाग्याचा क्षण आहे. एकीकडे तुम्ही भाऊबीजचा सण साजरा करणार, दुसरीकडे सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजनेमध्ये 164 कोटी रुपयाचा घोळ झाल्याचा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आणि त्यांनी म्हटलं की सरकारची तिजोरी जी आहे ती यामुळे रिकामी झालेली आहे या सगळ्या घोळामुळे, असंही त्यांनी आजच्या घोळ जो आहे आदित्य ठाकरे यांच्या नजरेत झाला आहे. गडबड जी आहे ती आदित्य ठाकरेजी यांच्या विचार प्रक्रियेत निर्माण झालेली आहे. ज्या पात्र भगिनी आहेत त्यांना पैसे मिळत आहेत, त्या आमच्या बरोबर आहेत, महायुतीचा आशीर्वाद देत आहेत आणि आदित्य ठाकरेने त्यांचा पक्षाचा पराभव करतायत. आणि म्हणून पराभूत मनोवृत्तीत त्यांनी केलेलं हे वाक्य आहे, यात सत्य काही नाही. 2029 पर्यंत मी याच ठिकाणी महाराष्ट्रात राहीन असं काल अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. राऊतांचं असं म्हणणं आहे की कुठेतरी नरेंद्र मोदी 2029 पर्यंत राहतील का हे वाटत नाही, केंद्रात काहीतरी गडबड सुरू आहे असंही त्यांनी म्हटलं. मला वाटतं संजय राऊत यांना राजकीय ज्ञान आता कितपत उरलंय हाच मुळात प्रश्न निर्माण झालाय. जनतेने पूर्ण आशीर्वाद देऊन नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार दमदार काम करतंय आणि संजय राऊत आणि त्यांचे मित्रपक्ष आणि त्यांचा पक्ष यांच्या पायाखालची वाळू सरकते. आणि म्हणून बेछूट विधान करणं आणि बेछूट विधानाचा संपादक असणं हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. त्यांनी असंही म्हटलंय की फडणवीस जे आहे ते सध्या शिंदे असेल किंवा अजितदादा असेल यांचा पक्ष फोडताय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी. या दोन मित्र पक्षांचेच पक्ष ते फोडायला निघालेले आहेत. मुळात स्वतःच्या महाविकास आघाडीत काय चाललंय ते त्यांनी बघावं ना. आम्ही तर मित्रपक्ष फोडणं हा विषयच नाही, करूच शकत नाही, करणार नाही. पण तुम्ही ज्यांच्याबरोबर अनैसर्गिकरित्या बसले आहेत ते एकमेकाच्या मागे खंजीर गुपसतायत, ते पहिलं आधी त्यांनी बघितलं पाहिजे महाविकास आघाडीत, असं आमचं त्यांना सांगणं आहे. दोन्ही ठाकरे बंधू वारंवार भेटताना पाहायला मिळतात. काल पुन्हा एकदा उद्धव ठाकरे जे आहेत ते राज ठाकरे यांच्या मातोश्री ज्या आहेत त्यांचा वाढदिवस होता तेव्हा भेटले. आज पुन्हा एकदा भाऊबीज आहे, या भाऊबीजी निमित्त सुद्धा भेटताना पाहायला मिळतात. गेल्या अनेक वर्षाचा खंड जो आहे तो कुठेतरी भरून काढला जातो का काय, कारण वारंवार भेटीगाठी होतात. हा पारिवारिक विषय आहे, कौटुंबिक विषय आहे, अंतर्गत विषय आहे. त्यांच्या कुटुंबाने एकत्र येणं ही आनंदाची गोष्ट आहे. राज ठाकरे यांच्या मातोश्रीच्या वाढदिवसाला ते शुभेच्छा द्यायला गेले, खूप आनंदाचा विषय. आमच्याकडूनही राज ठाकरे यांच्या मातोश्रींना वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत, त्या शतायुषी व्हाव्यात ह्याच आमच्या भावना आहेत. कुटुंबातला कल आणि कुटुंबातलं एकत्रीकरण हा कौटुंबिक विषय आहेत, राजकारण कुठे आलं. पैसा फेको तमाशा देखो अशी नीती जी आहे ती देवेंद्र फडणवीस अवलंबतायत असं काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष यांनी म्हटलेलं आहे. मला वाटतं की आता या विषयामध्ये जनतेने ज्यांना फेकलंय, जनतेने ज्यांना रिंगणाबाहेर ढकललंय, जनतेने ज्यांना निवडणुकीच्या रिंगणात आत घेण्यापासून आता धक्काबुक्क्यांनी बाहेर काढलाय, त्या काँग्रेसला आम्ही उत्तर काय द्यायचं. भाई जगताप यांनी पण वक्तव्य काल केलं आहे की सोबळाचा नारा त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये तुटकडी सुरू झाली आहे. हा त्यांचा अंतर्गत विषय आहे, त्या महाविकास आघाडीतला आहे, काँग्रेसच्या अंतर्गतमधला विषय. मी तर म्हणेन की भाई जगताप पहिलं बळ आहे की नाही तुमच्याकडे बघा, मग सोबळाचा विचार करा.
मुंबई महापालिकेमध्ये महायुती जी आहे ती एकत्र लढेल अशी चित्र जे आहे ती सध्या दिसत आहेत किंवा तशी चर्चा प्राथमिक स्तरावरती सुरू आहे. तर दुसऱ्या ज्या इतर महापालिका आहेत, पिंपरी चिंचवड असेल, ठाणे असेल, इतर मोठ्या महापालिका आहेत, त्या ठिकाणी मात्र स्वबळ जो आहे तो प्रत्येक पक्षाला अवलंबता येणार आहे अशी एक प्राथमिक चर्चा सुरू असल्याचं समोर येताना पाहायला मिळतं. नेमकं काय माहिती सुरू आहे? बघा, या विषयावर अंतिम निर्णय देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवार, रामदास आठवले हे नेते मिळून करतील. वरिष्ठ जो निर्णय करतील तो आम्ही सगळं मानू. दुसरी एक बातमी अशी समोर आली की ठाकरे बंधू एकत्र जरी मुंबईत येत असले तरी काँग्रेस वेगळी लढण्याच्या तयारीत असताना पाहायला मिळते. एकदा संजय राऊत जसं म्हणत होते की काँग्रेसला सुद्धा आम्ही सोबत घेऊ, राज ठाकरेंना ते मान्य असेल असं त्यांनी म्हटलं होतं, परंतु काँग्रेस वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. याच्यावर आज भाष्य करण्यासारखं काही नाही, कारण अजून उभाटा सेना आणि राज ठाकरेजींचा मनसे हा एकत्र येणार आहे की नाही आम्हाला माहीत नाही. त्याची अधिकृत घोषणा नाही किंवा त्याचा काही अजून मुद्दा समोर आलाय असं दिसत नाही. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसची धुसफूस आहे का उभाटा सेनेची धुसफूस आहे हे अजून चित्र स्पष्ट होत नाही. काँग्रेस त्यांना घेऊ इच्छिते का विरोध करते आहे ह्या भूमिका अजून स्पष्ट व्हायच्या आहेत. त्यामुळे याच्यावर आज प्रतिक्रिया देण्याची काय गरज आहे. पण एवढं नक्की चित्र दिसतंय की उद्धवजी आणि त्यांचा पक्ष हा संधी साधू राजकारणातले विशेषज्ञ आहेत. आमच्याबरोबर राजकारणामध्ये जेव्हा फायदा घ्यायचा होता तेव्हा आमच्या जीवावर उद्धवजींनी, भारतीय जनता पक्षाच्या जीवावर, मेहरबानीवर शब्द म्हणतोय, उद्धवजींच्या पक्षाने आमच्या मेहरबानीवर महापालिकेत आणि राज्य सरकारमध्ये सत्ता भोगली. काँग्रेसच्याकडे गेले, महाविकास आघाडीमध्ये गेले, दिल्लीला जाऊन कुर्निसात केला आणि तिथे काँग्रेसच्या मेहरबानीवर मुख्यमंत्रीपद घेतलं. आता महापालिकेत स्वतःचं टिकवण्यासाठी जी चर्चा समोर येत आहे ते राज ठाकरे यांच्या पक्षाशी बोलत आहेत, ह्या चर्चा येत आहेत, अजून कॉन्क्रीट काही माहीत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे इज इक्वल टू संधी साधू राजकारणातला विशेषज्ञ हे मात्र चित्र दिसत आहे. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की काँग्रेस सोबत आम्ही कधी जाणार नाही, पण राहुल आता असं म्हणतात की जेव्हा मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा आम्हाला राहुल गांधींनाच पंतप्रधान करायचं होतं. मला वाटतं जरतरच्या गोष्टी आहेत. ही सगळी मंडळी जी आहेत ना, ही अफू आणि गांजाच्या शेतीतच बसून अशा पद्धतीचा विचार आणि वक्तव्य करत असतील. ठीक आहे. सर, मुंबई क्रिकेट असोसिएशनचा एक सदस्य आहेत सरफराज खान, याला भारतीय क्रिकेट संघटना घेण्यावरून वाद झालेला आहे आणि अबू आझमी यांनी सुद्धा एक वक्तव्य केलेलं आहे की जो प्रतिभावान खेळाडू आहे, छाप पाडणारा खेळाडू आहे. यावर मी भाष्य करू इच्छित नाही, कारण बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल ऑफ इंडियाचा आपली एक व्यवस्था आहे, ती चांगली व्यवस्था आहे. त्याचं काम क्रिकेटरच बघतात सिलेक्शनचं, आणि ह्याच्यात राजकारण, धर्म, जात, पंथ, भाषा हा विषय नसतो आणि त्यामुळे बीसीसीआय योग्य तो निर्णय घेईल. धनंजय मुंडे हे सगळे गोपीनाथ मुंडेंचे वारसदार आहेत असं एक वक्तव्य जाते करणं मुंडेंनी केलंय. कुठेतरी पंकजा मुंडेंवरती त्याने टीका करताना पाहिजे. बघा, या सगळ्या गोष्टीत प्रतिक्रिया देण्याची काही गरज नाही. गोपीनाथ मुंडेजी आमचे सर्वोच्च नेते आहेत आणि गोपीनाथजी आणि त्यांचा परिवार हा एकत्रित आहे, याचा आम्हाला आनंद आहे. एक शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीनं दिवाळी असेल, प्रत्येक सणात ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, ठाकरे बंधू फटाके फोडतात, त्यामुळे त्यांचा संकल्प जो आहे तो मुंबई महापालिकेवरती फटाके फोडण्याचा आता पाहायला मिळतो, त्यावरती काय तुमचं? आगे आगे देखिए होता है क्या, हम भी कच्चे गुरु के चेले नहीं है. एकदा स्पष्ट भूमिका त्यांना करू तर द्या. स्पष्ट भूमिका घेतल्यावर स्पष्ट बाण सोडू. सर, एक पुण्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र धंगेकर आणि भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात वाद सुरू आहे. गेल्या काही दिवसापासून रवींद्र धंगेकर जे आहेत, धंगेकर मोठ्या प्रमाणात मोहोळ यांच्यावर टीका करताना पाहायला मिळत आहेत. त्यांना आवरलं सुद्धा होता, शिंदेंनी फोन करून सुद्धा सांगितलं होतं, तरी सुद्धा ते मोठ्या प्रमाणात टीका करत आहेत. जैन धर्मीयांच्या संदर्भातले जे जमिनीचा वाद आहे त्याच्यावर सुद्धा ते वारंवार. मला वाटतं मुरलीधर मोहोळजींनी यातली स्पष्टता दिली आहे. कायदा सुद्धा सुस्पष्ट आहे. मुरलीधर मोहोळ यांची कुठल्याही व्यावसायिकाशी पार्टनरशिप आता तेव्हा हा व्यवहार होताना नव्हती. या सगळ्या विषयात कुठलंही काळं मोहोळ यांनी केलंय असं स्पष्ट होत नाही. जैन समाजाच्या भावनाशी आम्ही सहमत आहोत. जैन समाज जे म्हणू पाहतोय ते मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्ष ऐकतोय. धंगेकरांचा संबंध कुठे आला हे आता एकनाथ शिंदेनी बघावं. ते महायुतीतलेच नेते आहेत, महायुतीतल्या एका पक्षात आहेत आणि
भाजपला प्रत्येक मुद्द्यावर टार्गेट करताना पाहायला मिळतात. भाजपचे स्थानिक जे सगळे पदाधिकारी आहेत त्यांनी आता मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे की कारवाई जी आहे ती झालेली पाहिजे. स्थानिक पदाधिकाऱ्यांचा अधिकार आहे मुख्यमंत्र्यांना आपलं म्हणणं मांडायचं, कारण मांडण्याचा. तो मांडलाय, योग्य निर्णय मुख्यमंत्री घेतील.